देवळी प्रवरा शहरातील अतिक्रमण हटाव मोहिमेवरून वातावरण तापले असून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक संतोष चोळके यांनी प्रशासनावर थेट निशाणा साधत मोठ्या धनदांडग्यांच्या अतिक्रमणावर कारवाई करण्याची जोरदार मागणी केली आहे। अतिक्रमण हटवताना दुजाभाव केला जात असल्याचा आरोप करत त्यांनी आक्रमक भूमिका घेतली। शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेत केवळ धार्मिक स्थळे, सामान्य नागरिक आणि लहान व्यावसायिकांवर कारवाई केली जात असल्याचे दिसून येत आहे। मात्र मोठे व्यावसायिक आणि प्रभावशाली व्यक्तींच्या अतिक्रमणाकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप संतोष चोळके यांनी केला आहे। अतिक्रमण हटवायचे असेल तर सर्वांवर समान कारवाई झाली पाहिजे। गरिबांवरच बुलडोझर चालवून धनदांडग्यांना मोकळे सोडले जाणार असेल तर आम्ही ते सहन करणार नाही असा इशारा त्यांनी दिला। दरम्यान देवळी प्रवरा शहरातील नागरिकांमधूनही अतिक्रमण हटवताना समान न्याय मिळावा अशी मागणी होत असून प्रशासन पुढे कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। देवळी नगर परिषदेमध्ये या परिसरामधील अतिक्रमणित जे चर्च आहे, मंदिर आहे, मस्जिद आहे, याच्या मालकांना एक नोटीस दिली आणि त्या नोटिशी अंतर्गत आज देवळी नगर परिषदेने व येथील सत्ताधाऱ्यांनी जो या गावातील लोकांवर अन्याय करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचा प्रथमतः मी निषेध करतो। कारण की आज देशामध्ये ही परिस्थिती येऊन ठेपलेली आहे की हा देश आणीबाणीची घटका मोजत असताना यांना या गावातील मंदिर, मस्जिद आणि चर्च या गोष्टीमध्ये या गावामध्ये दंगल घडवायची। तर आणीबाणीची परिस्थिती असताना ह्या प्रशासन एवढी यंत्रणा कुठून लावते? पोलीस, अग्निशामक, 4 ते 5 पोलीस गाड्या। तर ह्या लोकांनी असं काय केलं? या चर्चवाल्यांनी हे चर्च हे 20 वर्षापासून इथं प्रार्थना करतायत। या जागे मालकाकडून त्यांनी अधिकृत जागा घेतलेली आहे आणि इथं कुठल्याही पालिकेचं कंस्ट्रक्शन नसतानाही मुख्य अधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की तुम्ही ते चर्च काढा, पण इथं बांधकाम नाही, काही नाही, फक्त पत्रे। ते पत्रे काढण्याकरता CM ऑफिसवरून फोन येऊ राहिलेत आणि कलेक्टर नंतर SP आणि SP नंतर DYSP आणि सगळी यंत्रणा लागलेली। तर ही लोकांनी समजून घेतलं पाहिजे। तर हे का होतं आहे? हे मनुवादी विचारधारेचे गिधाडं सत्तेमध्ये बसल्यामुळं या गोष्टी घडत आहेत। आम्ही यांना विरोध केलेला नाही। त्यांनी आम्हाला 4चा टायमिंग दिला, 4 वाजता आमचे हे स्वयंसेवक, हे चर्चचे पास्टर वगैरे यांनी स्वतः काम चालू केलेलं आहे। चर्च त्यांनी पत्रे वगैरे खोलण्याचं काम चालू केलं, पण हे का? तुम्ही मूलभूत प्रश्न बाजूला राहिलेत। आज देशामध्ये पेट्रोल नाही, आज देशामध्ये मुख्य गोष्टी म्हणजे ज्या अन्न, वस्त्र, निवारा ह्या गोष्टी नसतानाही तुम्ही फक्त लोकांना ह्या मुस्लिम, हिंदू ख्रिश्चन, हिंदू महार किंवा हिंदू मातंग याच्यामध्येच तुम्ही गुंतून ठेवण्याचा प्रयत्न करताय। परंतु एक दिवस तुम्हाला ही जनता मातीत घातल्याशिवाय राहणार नाही। आणि मी ह्या सर्व घटनेचा नगरपालिकेचा नगरसेवक या नात्यानं, जिल्हा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष या नात्यानं या एकतर्फी कारवाईचा निषेध करतो आणि आम्ही सर्वजण संविधानाला मानणारे आहोत। तर आम्ही हे स्वतः आमच्या पद्धतीनं हे चर्च किंवा गावातील काही गोरगरिबावर जे अन्याय करतायत ते अतिक्रमण काढून घेत आहे आणि या गावामध्ये खूप मोठ्या धनदांडग्यांचं अतिक्रमण आहे। ते प्रथमतः नगरपालिकेनं व जिल्हा प्रशासनाने काढलं पाहिजे। रोडवर लोकांचे पत्रे आहेत, रोडवर लोकांच्या बिल्डिंग आलेल्या आहेत, तर त्या काढा ना। गावाचं स्ट्रक्चरल ऑडिट होऊ द्या। परंतु कुठं जाऊन जिथं जातीय दंगली होतील अशा ठिकाणी तुम्ही बोट घालता, परंतु जनता याची निश्चितच तुम्हाला उत्तर देईल आणि तुम्ही सर्वांवर कारवाई करताल, या सर्व धनदांडग्यांवर कारवाई करताल अशी अपेक्षा व्यक्त करतो।